दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात सध्या पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असून ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे। गावातील पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या विहिरीमध्ये एक विषारी साप मृत अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे ही गंभीर बाब समोर येऊनही ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मे महिन्याच्या तीव्र उष्णतेत गेल्या 18 ते 20 दिवसांपासून गावातील पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे। जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईनचे काम सुरू असल्याचे कारण देत ग्रामस्थांना शांत राहण्यास सांगितले जात आहे। मात्र यापूर्वी व्यवस्थित सुरू असलेली जुनी पाईपलाईन का तोडण्यात आली, तसेच ती तोडण्यास परवानगी कोणी दिली, याबाबत ग्रामस्थांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही। नवीन पाईपलाईनचे काम सुरू असताना पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे आवश्यक होते। गावातील विहिरीमध्ये दररोज 2 ते 3 टँकरद्वारे पाणी टाकून नागरिकांना दिलासा देता आला असता, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना पाण्याविना दिवस काढावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार रामदास जाधव यांनी स्थानिक पुढाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र संबंधितांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहता टाळाटाळ करणारी उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। गावकऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दूषित पाण्याची समस्या दूर करावी, तसेच नियमित व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। दक्ष न्यूज प्रतिनिधी प्रभाकर गारे, त्र्यंबकेश्वर।